आपण पुन्हा एकदा पुण्यामध्ये गेलेलो आहे। पुण्यामध्ये आपण पाहतोय शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। चिल्लर फेकत त्यांनी प्रशासनाचा मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाचा त्यांनी निषेध नोंदवलेला आहे। अशा पद्धतीने मुजोर वागल्यामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झाला आणि याला कारणीभूत कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो। जमीन परत ठीक आहे आलो। तर आपण पाहतोय चिल्लर फेकत प्रशासनाचा विरोध इथं करण्यात आलेला आहे आणि जी जमीन तुम्हाला देण्यात आलेली ती परत करा अशी मागणी यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। पोलिसांचा एक चोख बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे। मंगेशकर रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आणि शरद पवार गटाचं आक्रमक आंदोलन आपण पाहतोय। 10 लाखांची मागणी यावेळेस एका गर्भवती महिलेकडे त्यांनी केली होती उपचारासाठी। काही पैसे भरण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक तयारही झाले होते, मात्र जोपर्यंत 10 लाख रुपये भरणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला दाखल करू देणार नाही असा मुजोर उत्तर यावेळेस त्यांनी दिलं आणि त्यामुळे एका गर्भवतीला तिचे प्राण गमवावे लागलेले। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी पाटणकर आपल्यासोबत आहे। तिथून तिकडे शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे। चांगलेच आक्रमक झालेले कार्यकर्ते दिसतात, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या काय आहेत सध्या? निश्चितपणे आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या गेटवरती चिल्लर फेकलेली आहे। एकदा नाही दोनदा चिल्लर या ठिकाणी फेकण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो गेटवर ही चिल्लर मोठ्या प्रमाणात पडलेली आहे आणि ही चिल्लर या ठिकाणी आपण पाहू शकतो रुग्णालयाने 10 लाख रुपयाची मागणी केली होती, त्याचा निषेध करण्यासाठी आणि रुग्णालयाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हे चिल्लर फेकण्याचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिल्लर रुग्णालयाच्या गेटवर फेकली। काल देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाचे जे अधिकारी आले होते त्यांच्या अंगावरती चिल्लर फेकली होती। त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करण्यात येते। धन्यवाद नितीन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।